या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर सोलापूर। चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। नमस्कार, मी श्रीपाल शंकर जाधव तिरे। आज माझी मत व्यक्त करायचं आहे। आज पूर परिस्थिती एवढी तिरे गावात भयानक आहे। माझं स्वतःचं घर, शेती सगळं पूर्णपणे पाण्यात गेलेलं आहे। घराचे आर्थिक नुकसान झालेले आहे, शेतीचे नुकसान झालेलं आहे। मला शासनाला आणि माननीय मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना सांगणं आहे, शेतकऱ्याला लवकरात लवकर आर्थिक मदत, कर्जमाफी आणि एकरी 50,000 रुपये या आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी। आणि जे बाधित लोक आहेत त्यांना खाण्याची राहण्याची सोय लोकप्रतिनिधी करत आहेत, तरी पण प्रशासनाने लवकरात लवकर अजून मदत वाढवावी। पाण्याचा प्रवाह वाढत जात आहे, पाणी खूप स्पीडमध्ये असल्यामुळं शेतीचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होत आहे। प्रशासनाला हीच अपेक्षा आहे की मदत पोचली आहे, पण अजून त्यामध्ये पोचण्याची गरज आहे, असं माझं मत आहे। नमस्कार, मी प्रताप सुरवसे, ग्राम सदस्य तिरे। प्रशासन त्या पाण्याने पळत आहे, पण एवढा फ्लो वाढलाय की प्रशासनाला सुद्धा कळीना पाणी कुठं काय करावं। तरी इथून म्हणजे स्वयंसेवकी भरपूर प्रमाणात सगळं करत आहेत, तरी सुद्धा म्हणजे लोक असं बाहेर तयार नव्हते। पण आज लोकांच्या घराघरांनी पाणी गेले। लोक असं अक्षर त्यांनी मटेरियल घरातलं काढलं नाही, हे भयानक आर्थिक हानी लोकांची झालेली आहे। आणि अशी परिस्थिती कवाही ओढवली नव्हती। अशी परिस्थिती लोकांवर आर्थिक हानी हे पूर ओसरेल, आणि पूर ओसरल्यावर लोकांचं पुढचं भवितव्य लय अवघड जाणार आहे। म्हणजे असं करून खरं हातात पोटा तर 10 वर्ष त्यांना म्हणजे हे नुकसान सहन करायला ताकद येणार नाही, अशी परिस्थिती सध्याची आहे। तिरे आहे, शिवणे आहे, पाथरी आहे, पाकणे आहे, तेलगाव आहे, नंदूर आहे उत्तर मधले, आणि मूळमधली शिरापूर, टाकळी, टाकळी, विरवडे, शिरापूर असं भरपूर प्रमाणात गाव बाधित आहेत। तसं पूर्ण गाव पाण्यात आहेत। तिरे किती टक्के गेलेलं आहे? तिरे 40% पाण्यात गेले। शेतीचं किती नुकसान झालं? शेतीचं नुकसान तर असं कोटीमध्ये आहे, असं बोलू शकत नाही। एवढं भयानक असं नुसतं काय गावचं झालंय तिरे जाऊचं। शिना नदीकडे जर भरपूर गावचं एवढं नुकसान झालं की ते सांगता येणार नाही, आपल्याला शब्द तो सांगता येत नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।